हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू फोकस अकॅडमी. आपण आतापर्यंत ट्रिग्नोमेट्रीमध्ये ऍक्च्युली सर्व काही कव्हर केलं आहे. आयडेंटिटीवरचे पण एक्झाम्पल कव्हर केले आहे. ओके, आपण आता आजपासून प्रॉपरली पाहणार आहे क्लास 10th मध्ये जे फर्स्ट प्रॅक्टिस सेट आहे तुमचा 6.1 बेस्ड ऑन ट्रिग्नोमेट्री, तर तो आपण डिस्कस करणार आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल पहा काय दिलाय. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये म्हटलंय की साइन थिटाची व्हॅल्यू गिव्हन आहे. इफ म्हणजे हा पार्ट ऍक्च्युली आपल्याला माहिती आहे गिव्हन पार्ट आहे. आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस आणि टॅन. कॉस आणि टॅनची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. पहा, अशा टाईपचे एक्झाम्पल आपण 9th मध्ये पण स्टडी केले होते. ठीक आहे, आपण दोन मेथड यूज करू शकतो. एक तर तुम्ही ट्रायंगल मेथड यूज करा, ट्रायंगलची हेल्प घ्या, किंवा सेकंड मेथड आहे तुमची बाय युझिंग आयडेंटिटी. ओके, तर फर्स्ट मेथड आपण पाहणार आहे ट्रायंगल मेथड. तर काय करायचं, गिव्हन पार्ट जो दिलाय तुम्हाला साइन थिटा इक्वल्स टू 7 डिवायडेड बाय 25. ओके, तर पहा साइन 7/25 आला तर आपल्याला माहित आहे ट्रिग्नोमेट्री हा राईट अँगल ट्रायंगलवर डिपेंड आहे. तिकडे एक राईट अँगल ट्रायंगल स्वतःहून कन्सिडर करा, है ना. कन्सिडर ट्रायंगल ए बी सी. जिकडे काय असायला पाहिजे, अँगल बी 90 डिग्री कन्सिडर करून टाका, 90 डिग्री. अँड अँगल ए ला हा थिटा माना, थिटा. अँगल ए ला आपण थिटा मानू. ओके, आणि कसा ट्रायंगल कॅल्क्युलेट ड्रॉ करून पहा तसाच. ओके, अँगल ए बी सी. अँगल बी किती डिग्री आहे, 90 डिग्री. आणि अँगल ए ला तुम्ही काय मानलाय, थिटा. ओके, होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असेल. आता या ट्रायंगल नुसार सांगा मला, साइन दिलाय इकडे ट्रायंगल नुसार साइड्स मध्ये काय रिलेशन येणार आहे सांगा. साइन रेशो म्हणजे काय होतो सांगा, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. थिटाची अपोजिट साइड बीसी अपॉन हायपोटेनियस कोण आहे, एसी. सिंपल. आता पहा इकडे पहा साइनची व्हॅल्यू ऑलरेडी दिली होती. साइन आणि दोन साइड्स मध्ये पण भेटलाय मला. आपण जर दोघांना कम्पेअर केलं, याला आणि याला, तर हे दोघांची लेफ्ट हँड साइड इक्वल आहे, हे दोघांची राईट हँड साइड पण काय असेल, इक्वल असणार आहे. देअरफॉर तुम्ही म्हणू शकता का बीसी अपॉन एसी इज इक्वल्स टू काय सांगू शकता तुम्ही, 7 डिवायडेड बाय 25. ओके, आता बीसी कोण आहे, एक ट्रायंगलची साइड आहे, एसी पण ट्रायंगलची साइड आहे. दोन साइडचा आपल्याला रेशो दिलाय. आता रेशो मध्ये तुम्हाला माहित आहे, आपण रेशो जेव्हा असते तेव्हा आपण कॉमन मल्टिपल वगैरे घेत असतो. नाही घेतला तरी चालेल, पण आपण इकडे कॉमन मल्टिपल घेऊन सॉल्व्ह करू. तर बाय कन्सिडर करा एखादा कॉमन मल्टिपल. लेट के घ्या, के. एक्स पण घेऊ शकता. के बी द कॉमन मल्टिपल. याच्यानुसार काय होणार, जसं बीसी इक्वल्स टू 7 वाटत आहे तुम्हाला आणि एसी इक्वल्स टू 25, इकडे काय करायचं फक्त बीसी इक्वल्स टू 7k, कारण की के कॉमन मल्टिपल आहे. कॉमन मल्टिपलचा कन्सेप्ट मी सांगितलाय तुम्हाला 9th क्लासमध्ये. आणि एसी इक्वल्स टू 25k. काही टेन्शन नका घेऊ, एकदम इझी आहे. आता पहा बीसी आणि एसी ची व्हॅल्यू तुम्हाला भेटली आहे. बीसी किती भेटलं सांगा, बीसी भेटला मला 7k आणि एसी ची व्हॅल्यू किती भेटली मला, 25k. आपल्या डोक्यात काय विचार चालू आहे, जर ट्रायंगलच्या आपल्या सगळ्या साईड जर माहीत झाल्या, जसं आता बी ए बी हे साईड आपल्याला माहित नाही आहे, हे जर माहित झाली तर आपण कॉस थिटा पण वापरू शकतो ना, ऍडजेसंट साईड आपण हायपोटेनस. पण ऍडजेसंट साईड सध्या माहित नाही आहे, तर आपल्याला जर हे साईड माहित झाली तर आपण बाकी कॉस आणि टॅन पण सांगू शकतो. आता पहा दोन साईड माहित आहे, एक साईड माहित नाही, तर बाय युझिंग पायथागोरस थेरम है ना, इन राईट अँगल ट्रायंगल तुम्ही थर्ड साईड फाइंड आउट करू शकता. या इकडे बघा, बाय किंवा इन ट्रायंगल म्हणा, इन ट्रायंगल एबीसी. अँगल बी किती आहे, 90 डिग्री. तर बाय युझिंग पायथागोरस थेरम, त्या थेरमची हेल्प घ्या. सांगा पायथागोरस थेरमचं काय म्हणणं आहे, हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे एसी स्क्वेअर इक्वल्स टू साइड 1 स्क्वेअर म्हणजे ए बी स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर बीसी स्क्वेअर. ओके, सांगा एसी ची व्हॅल्यू माहिती आहे का, पहा ट्रायंगल कडे किती आहे, 25k आणि त्याचा काय पाहिजे, होल स्क्वेअर इक्वल्स टू एबी ची व्हॅल्यू किती आहे माहित नाही, एबी तर कॅल्क्युलेट करायचं आहे. बीसी ची व्हॅल्यू किती आहे, 7k, त्याचा होल स्क्वेअर. मला आता एबी कॅल्क्युलेट करायचं आहे, एबी राहू द्या इकडेच, एबी स्क्वेअर. पहा बरं, ऍक्च्युली स्क्वेअरिंग केलं तरी करून टाका, पहिले स्क्वेअरिंग करून टाका. सांगा 25 चा स्क्वेअर किती होतो, 625k स्क्वेअर. स्क्वेअर साठी मी तुम्हाला चिठ्ठी दिली होती क्लास 8 मध्ये, तुम्ही अजूनही पाठ केली नाही आहे. एबी साठी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 7 स्क्वेअर 49 आणि इकडे के चा स्क्वेअर, के स्क्वेअर. हा 49
के स्क्वेअर इकडे शिफ्ट करा, -49 के स्क्वेअर इज इक्वल्स टू ए बी स्क्वेअर. सांगा के स्क्वेअर म्हणजे लाईक टर्म्स आहे म्हणजे सबट्रॅक्शन पॉसिबल आहे. तर 625 मधून जर 49 गेले तर किती उरतं सांगा? 576. तुम्ही सबट्रॅक्शन करून पहा, खूप इझी आहे. के स्क्वेअर इक्वल्स टू ए बी स्क्वेअर. आता मला ए बी स्क्वेअरची गरज नाही, मला फक्त ए बी साईड माहीत करून घ्यायचे. मी काय करणार सांगा? काय करणार? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सांगा इकडे जर स्क्वेअर रूट घेतला तर हा झाला स्क्वेअर रूट ऑफ 576 के स्क्वेअर इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ ए बी स्क्वेअर. ओके, सांगा स्क्वेअर रूट ऑफ 576 कोणाचा स्क्वेअर आहे? 24चा. त्याचा आन्सर म्हणजे 24. आणि के स्क्वेअर आहे तर स्क्वेअर आणि रूट कॅन्सल, इकडे किती उरणार? के इज इक्वल्स टू पुन्हा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल तर किती उरला? ए बी. तर या पद्धतीने तुम्हाला ए बी ची व्हॅल्यू भेटून गेली किती? 24k. देअरफॉर तुम्ही सांगू शकता ए बी इज इक्वल्स टू 24k. ओके, ए बी ची व्हॅल्यू भेटून गेली मला किती? 24k. तर पहा ट्रायंगल मध्ये तुम्हाला तिन्ही साइड माहित झालेले आहे. आता तुम्ही कॉस थिटाची व्हॅल्यू सांगू शकता आणि टॅनची पण व्हॅल्यू सांगू शकता. सांगा विनो किंवा डायरेक्ट मला डायरेक्ट काय नाव म्हणून टाका. नाव कॉस थिटा इक्वल्स टू सांगा कॉसचा काय फॉर्म्युला असतो? कॉस थिटा इक्वल्स टू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजसंट साइड कोण आहे माझी? ए बी. हायपोटेनियस कोण आहे? ए सी. ए बी ची व्हॅल्यू किती आहे? 24k. एसी ची व्हॅल्यू किती आहे? 25k. पहा के कोण होता? कॉमन मल्टिपल, आणि कॉमन जो मल्टिपल असतो तो कॅन्सल होऊन जातो. के के कॅन्सल. किती उरला तुमचा? 24 डिवायडेड बाय 25. त्याच प्रकारे तुम्ही टॅन थिटाची पण व्हॅल्यू काढू शकता. सांगा टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. किती होऊन जाणार इकडे? BC अपॉन ऍडजसंट साइड काय? AB. BC ची व्हॅल्यू 7k अपॉन 24k. के कॅन्सल 7/24. फायनली तुम्ही लिहा आन्सर की कॉस थिटा इक्वल्स टू 24/25 आणि टॅन थिटा इक्वल्स टू 7/24. हे झालं तुमचं फर्स्ट मेथड. ओके, आता पाहणार आहे आपण सेकंड मेथड. सेकंड मेथड मध्ये काय करू आपण? हे पॉज करून तुम्ही नोट डाऊन करा बरं, छापा हे पटापट. आता फर्स्ट मेथड मध्ये आपण ट्रायंगलची हेल्प घेतली होती. सेकंड मेथड मध्ये आपण काय करू? आयडेंटिटीची हेल्प घेणार आहे. ओके, पहा आता सेकंड मेथड मध्ये बाय युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपण याला सॉल्व्ह करून टाकू. मेथड 2. ओके, कोण गिवन दिलाय? गिवन दिलाय मला साइन थिटा इक्वल्स टू 7/25 है ना. आता पहा विचार करा, कॉस विचारलाय आणि टॅन विचारलाय. साइन आणि कॉस मध्ये काही आयडेंटिटी तयार होते का? कुठली आयडेंटिटी तयार होते? वी नो काय माहित आहे तुम्हाला? सांगा. तुम्हाला माहित आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 होतो. हे आयडेंटिटी आहे. कॉस माहित करून घ्यायचा, फाइंड आउट करायचा. साइन तर ऑलरेडी दिला आहे, तर साइन माहित आहे, फक्त कॉस माहित नाही. तर कॉस भेटून जाईल इकडनं. तर पहा मी हे पण लिहून दिलं असेल तुम्हाला की कॉस थिटा इक्वल्स टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा माहित करून घ्यायचा आहे. 1 मायनस साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे सांगा? 7/25. पण हा साइन थिटा आहे का? नाही. साइन थिटाचा काय आहे? स्क्वेअर. म्हणून इकडे पण काय करायचं? स्क्वेअर. cos square theta equals to 1 minus 7 square 49, 25 square 625. Cos square theta equals to cross multiply करा. 625 multiply by 1 625 minus 49 divided by 625. Cos square theta equals to 625 minus 49 किती होतो? 576 upon 625. ओके, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला येते. खूप इझी कॅल्क्युलेशन आहे. पण हा भेटला कॉस स्क्वेअर थिटा. आपल्याला काय पाहिजे? कॉस थिटा. काय करा सांगा. काय करणार आहे बेटा? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घ्या. सांगा इकडे जर स्क्वेअर रूट घेतला तर स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होणार, तर फक्त कोण भेटणार? कॉस थिटा. तुम्हाला तसे कॉस थिटाच माहित पाहिजे. इकडे स्क्वेअर रूट ऑफ 576 अपॉन 625. तुम्हाला माहिती आहे रूट सेपरेट होणार आहे. क्लास 9th मध्ये आपण रिअल नंबर चॅप्टर शिकलो. पूर्ण सर्ट्स होते तिकडे. सगळं आपण झालं आहे. आपण डिवायडेड बाय रूट 625.
देअरफॉर तुम्हाला कॉस थिटाची व्हॅल्यू किती भेटली? हा कोणाचा स्क्वेअर रूट, याचा स्क्वेअर रूट किती होईल? 24, कारण की 24चा स्क्वेअर रूट येतो 576, ह्या किती येणार? 25. हे झाली बघा तुमची कॉस थिटाची व्हॅल्यू. किती सिंपल आहे, बाय युजिंग आयडेंटिटी. आणि तुम्हाला टॅन काढायचा आहे. अँड सांगा टॅन साठी काय दिमाग लावा? टॅन साठी आयडेंटिटीचा जर विचार केला तर टॅनचा आयडेंटिटी येते 1 + tan स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा. सेक माहित नाही आहे, सेक साठी कॉस वरून तुम्ही सेक काढू शकता, नंतर ते आयडेंटिटी यूज करू शकता. पण त्यापेक्षा किती सिंपल होणार आहे की जर मी टॅनचा फॉर्म्युला हा यूज केला की टॅन थिटा इक्वल्स टू साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा, असं मी रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशो मध्ये सांगितलंय. सांगा साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे? सांगा सांगा सांगा. 7/25 अपॉन कॉस थिटाची व्हॅल्यू 24/25. 25 कॅन्सल. तर यानुसार तुम्हाला टॅन थिटाची व्हॅल्यू किती भेटत आहे सांगा? 7/24. अशा प्रकारे तुम्हाला कॉस आणि टॅन भेटलेला आहे आणि आपली मेथड सेकंड पण कम्प्लीट झाली आहे. तर अशा प्रत्येक एक्झाम्पल मध्ये, कुठल्या एक्झाम्पल मध्ये, जर तुम्हाला एक ट्रिग्नोमेट्रिक रेशो दिला आहे आणि बाकीचे सगळे काढू शकता तुम्ही. जर इकडे 2च विचारले तर आपण सगळे काढू शकतो. जसं पहा, साइन पासून तुम्ही कोसेक काढू शकता, कॉस कॅल्क्युलेट केला, कॉस पासून सेक काढू शकता, टॅन पासून कॉट काढू शकता, कारण की रेसिप्रोकल असतात एकामेकाची. तर आपण एकापासून सगळे ट्रिग्नोमेट्रिक कॅल्क्युलेशन करू शकतो बाय युजिंग 2 मेथड्स, बाय युजिंग ट्रायंगल मेथड अँड बाय युजिंग आयडेंटिटी. ओके, आता पाहणार आपण नेक्स्ट एक्झाम्पल. पहा, प्रॅक्टिस सेट 6.1 मधला आपण पाहणार आहे सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन पण सेम टाइपचा आहे. एक ट्रिग्नोमेट्रिक रेशो दिला आहे, टॅन तुम्हाला दिला आहे पहा गिवन. ओके, आणि सेक थिटा आणि कॉस थिटा विचारलाय. आता इकडे तुमच्या लक्षात आलं असेल, जर सेक माहित झाला तर कॉस पण माहित होतो, कारण की दोघे एकामेकाचे रेसिप्रोकल आहे. माहित आहे तुम्हाला? ओके, आता पहा गिवन पार्ट तोच की तुम्ही लिहू शकता वाटलं तर गिवन वगैरे काय लिहायचं आहे तर पहा काय लिहिणार. गिवन वाटलं तर लिहून टाका की टॅन थिटा दिलाय मला 3/4. तुम्ही इकडे स्वतःहून काय करा, ट्रायंगल मेथडनी सॉल्व्ह करा. मी डायरेक्ट आयडेंटिटीनं सॉल्व्ह करून देतो, कारण की पेपरमध्ये काय 2 मेथड नसतं, काही सॉल्व्ह करायला लागत नाही ना. कुठले एक मेथड यूज करा बेटा. आणि टू फाइंड काय करायचं आहे मला? टू फाइंड सेक थिटा अँड कॉस थिटा, हे फाइंड आउट करा. आता इकडे आयडेंटिटीचा विचार करण्याकरिता पहा, टॅन दिलाय, सेक विचारलाय. टॅन आणि सेक मध्ये काही रिलेशन आहे का सांगा? विनो विनो. सेकंड आयडेंटिटी पहा तुमची काय आहे? 1 + tan स्क्वेअर थिटा इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, चेक करा तुम्ही. नाही 1 + tan थिटा तुम्हाला ऑलरेडी माहित आहे किती येतो? 3/4, आणि त्याचा स्क्वेअर म्हटलं आणि इकडे सेक स्क्वेअर थिटा. हे सिम्प्लिफाय करा. 1 + 3 स्क्वेअर 9 4 स्क्वेअर 16 सेक स्क्वेअर थिटा. क्रॉस मल्टिप्लाय करा. 16 मल्टिप्लाय बाय 1 16 + 9 डिवायडेड बाय 16 इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. 16 + 9 किती होतो? 25/16 इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. आता तुम्हाला सेक थिटा पाहिजे, सेक स्क्वेअर भेटला, काय करा सांगा सांगा सांगा. काय करा बेटा? टेकिंग स्क्वेअर रूट, है ना. स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट घेऊन घ्या. इकडे जर स्क्वेअर रूट घेतला तर किती येतो तुमचा? 25/16 इक्वल्स टू, इकडे स्क्वेअर रूट घ्या, स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होऊन नाही, किती होणार तुमचा? सेक थिटा. देअरफॉर 25 स्क्वेअर रूट ऑफ 25 5 स्क्वेअर रूट ऑफ 16 किती येतो सांगा? 4 इज इक्वल्स टू सेक थिटा. अशा प्रकारे तुम्हाला भेटली आहे सेक थिटाची व्हॅल्यू 5/4. तुम्ही व्यवस्थित लिहू शकता उलट असं, सेक थिटा इक्वल्स टू 5. क्लिअर? सांगा, सेक आणि कॉस मध्ये तुम्हाला रिलेशन माहित आहे तर नाव सांगून द्या. नाव कॉस थिटा इज इक्वल्स टू 1/sec थिटा. क्लिअर? तुम्हाला माहित आहे 1/sec थिटाची व्हॅल्यू किती भेटली मला? 5/4. हा 4 वरती चालला जाईल न्यूमरेटर मध्ये, तर 4/5 हे भेटलं तुम्हाला कॉस थिटा. पहा किती सिंपल आहे एकदम. 2-3 मिनिटात तुमचं एक्झाम्पल क्लिअर होत आहे. हे सेकंड एक्झाम्पल आहे. आणि थर्ड एक्झाम्पल तुम्हाला स्वतःहून सॉल्व्ह करायचं आहे. थर्ड एक्झाम्पल मी थर्ड एक्झाम्पल तुम्हाला लिहून दिलं इकडे, हे तुम्ही नोट डाऊन करून टाकत जा. थर्ड एक्झाम्पल मध्ये म्हटलं आपल्याला, इफ कॉट थिटा इक्वल्स टू मला वाटते 40/9 असं दिलंय. 40/9 देन फाइंड, तुम्हाला फाइंड आउट करत आहे. फाइंड आउट करा इकडनं कोसेक थिटा
आणि साइन थिटा हे फाइंड आउट करा. तर तुम्ही इकडे दोन्ही मेथडनं सॉल्व्ह करा. पहिले ट्रायंगलच्या मेथडनं सॉल्व्ह करा, नंतर आयडेंटिटीनं सॉल्व्ह करा. कुठल्या मेथडनं सॉल्व्ह करा तर 49 सोबत 41 येणार आहे. 41 कोण येणार आहे ट्रिपलेट मध्ये 41. त्याचं स्क्वेअर वगैरे करून ऍडिशन करून ते करून पहा व्यवस्थित. ओके, एकदम सिंपल आहे. हे ते यायला पाहिजे ना. 2 एक्झाम्पल मी सांगितले, थर्ड तुम्ही एक करून पहा. क्लिअर आहे बेटा. चला आपण पाहणार आता 4th एक्झाम्पल. तर पहा आपण कंटिन्यू करू क्वेश्चन नंबर 4 है ना. फर्स्ट 3 एक्झाम्पल तुम्हाला समजले असणार है ना. त्या टाईपचे काही सॉल्ड एक्झाम्पल पण आहे अगोदरच्या पेजेसमध्ये, ते पण तुम्ही चेक करा. क्वेश्चन नंबर 4 आता काय म्हटलंय पहा. इफ म्हणजे गिव्हन आहे, हा पार्ट तुम्हाला गिव्हन आहे. ओके, अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक, कॉस आणि साइन. ह्या 3 व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे. ओके, पहा आता व्हॅल्यू जर विचारले आहे म्हणजे आपल्याला कमीत कमी एकाची व्हॅल्यू माहित असायला पाहिजे किंवा आपण ट्रायंगल काढू शकलो पाहिजे, पण त्याआधी एक तरी माहित असला पाहिजे. आता गिव्हन जे आपल्याला इक्वेशन दिलंय, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन काय दिलंय, गिव्हन इक्वेशन मला दिलंय काय 5 sec theta 5 sec theta minus 12 cosec theta equals to 0. ओके, 2 फाइंड करायचं आहे मला. 2 फाइंड सांगा काय, sec theta cos theta and sin theta. सिंपल. आपण कधी काय करतो, जे गोष्ट माहित आहे त्याची हेल्प घेत असतो. कुठली गोष्ट माहित आहे, इफ जर हे है ना, देअरफॉर सोल्युशन मध्ये काय तुमचं इक्वेशन घ्या है ना. तर पहा काय दिलं आपल्याला दिलं 5 sec theta minus 12 cosec theta equals to 0. या इक्वेशन पासून विचार करा तर इकडनं आपल्याला एका कुठल्या तरी याची व्हॅल्यू भेटू शकते का. पहा हा -12 cosec तिकडे शिफ्ट करून टाका. ओके, तर 5 sec theta इज इक्वल्स टू 12 cosec theta. सिंपल. क्लिअर आहे बेटा इथपर्यंत. आता पहा ट्रिग्नोमेट्री वाला पार्ट एका साईडने घेऊन या आणि कॉन्स्टंट वाला पार्ट, नंबर वाला पार्ट दुसऱ्या साईडने शिफ्ट करा. तर पहा सेक थिटा हा 5 मल्टिप्लाय मध्ये आहे तर तिकडे गेल्यावर डिवाइड होणार, आणि हा कोसेक इकडे मल्टिप्लाय मध्ये तर इकडे गेल्यावर डिवाइड होणार. सेक अपॉन कोसेक थिटा इक्वल्स टू 12 डिवाइडेड बाय 5. क्लिअर. आता पहा तुमच्या फॉर्म्युलामध्ये मी सेक अपॉन कोसेक S/C साठी काहीतरी लिहून दिलाय. सांगा सेक थिटा अपॉन कोसेक थिटा फॉर्म्युला चेक करा काय ते टॅन थिटा रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशो मध्ये लिहून दिलाय. तर टॅन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला भेटली आहे 12 डिवाइडेड बाय 5. पहा म्हणजे आतापर्यंत जे आपण 3 एक्झाम्पल पाहिले त्यामध्ये डायरेक्टली हे व्हॅल्यू दिली राहायची. म्हणजे टॅनची व्हॅल्यू दिली होती बा सेकंड एक्झाम्पल मध्ये किंवा फर्स्ट एक्झाम्पल मध्ये साइनची व्हॅल्यू दिली होती. मग तिकडनं आपण बाकीचे व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. इकडे काय डायरेक्टली हे व्हॅल्यू न देता त्यांनी याला टॅनला सेक बाय कोसेक लिहिला, मग क्रॉस मल्टिप्लाय केलं, हे शिफ्ट केलं आणि तुम्हाला इकडनं प्रश्न विचारला. तर आपण हुशार आहे, आपण पुन्हा त्याला एका कुठल्या तरी ट्रिग्नोमेट्री मध्ये कन्वर्ट करून टाकायचं. क्लिअर आहे. आणि असंच एक सॉल्ड एक्झाम्पल आहे, ते पण तुम्ही सॉल्व्ह करून पहा बुक मधलं. आता मी तुम्हाला कम्प्लीट करून देतो. टॅन भेटला सांगा. आता याच्यानंतर तुम्हाला माहित आहे काय करून मी सांगा, आयडेंटिटीचा हेल्प घ्या. टॅन सोबत कोण असते, सेकची आयडेंटिटी आहे तर वी नो कुठली आयडेंटिटी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर 1 प्लस टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे 12/5 स्क्वेअर इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, तर सॉल्व करा समोर. 1 प्लस किती होऊन जाईल तुमचा 1 प्लस 12 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर. सांगा 12 स्क्वेअर किती येतो 144 डिवाइडेड बाय 5 स्क्वेअर 25 इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, 25 मल्टिप्लाय क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 20 याच्या खाली 1 असते तुम्हाला माहित आहे. 25 मल्टिप्लाय 1 25 प्लस 144 डिवाइडेड बाय 25 इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. 25 प्लस 144 याची ऍडिशन करा बेटा. 5 प्लस 4 9 4 प्लस 2 6 आणि हा 1 169 डिवाइडेड बाय 25 इक्वल्स टू काय भेटला सेक स्क्वेअर थिटा. मला सेक स्क्वेअर पाहिजे का नाही, मला कोण पाहिजे फक्त सेक थिटा. ओके, तर काय करा याच्यासाठी सांगा, स्क्वेअर रूट घेऊन घ्या है ना. तर टेकिंग स्क्वेअर रूट घ्या इकडे. तर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर हा येणार स्क्वेअर रूट ऑफ 169 डिवाइडेड बाय 25 इक्वल्स टू सेक. इकडे स्क्वेअर रूट जर घेतला तर सेक थिटा येणार. ओके, आता 169 चा स्क्वेअर रूट जर घेतला किती येतो 13 है ना, आणि 25 म्हणजे 5. हे भेटली तुम्हाला सेक थिटाची व्हॅल्यू. काय भेटली सांगा व्हॅल्यू सेक थिटाची. सेक थिटा इक्वल्स टू 5 सॉरी
सेक थिटा इक्वल्स टू 13 डिवायडेड बाय 5. होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असेल. ओके, इकडे मी सॉल्व्ह करून देतो बाकीचं पण. पहा, सेक भेटला. आता सांगा, सेक आणि कॉस मध्ये आपण सेकंड एक्झाम्पल मध्येच पाहिलं कुठलं रिलेशन आहे, रेसिप्रोकलचं रिलेशन आहे. इकडे म्हणून टाका नाव. ओके, नाव वी नो कॉस थिटा इक्वल्स टू किती होतो सांगा, 1 बाय सेक थिटा. तर 1 डिवायडेड बाय सेक थिटाची व्हॅल्यू 13 बाय 5, 13 डिवायडेड बाय 5. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल्स टू 5 वरती चालत जाईल, तर 5 डिवायडेड बाय 13 हा भेटला तुम्हाला कॉस थिटा. ओके, म्हणजे तुम्हाला पहिला सेक पण भेटलाय आणि कॉस पण भेटलाय. सिंपल. आता सांगा, कॉस नंतर तुम्ही साइन कसा काढा. तर काही लोकांच्या डोक्यात आलं असेल का कॉस पासून साइन म्हणजे एकतर आयडेंटिटी यूज करा, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल्स टू 1, किंवा टॅन तर ऑलरेडी दिलाय. हा टॅन माहिती आहे आपल्याला, टॅन माहिती आहे, कॉस पण माहित आहे, तर आपण साइन काढू शकतो है ना. तर अँड कसं सांगा, टॅन थिटा इक्वल्स टू काय असते, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन माहित आहे, कॉस माहित आहे, देअरफॉर टॅन थिटा हा कॉस इकडे घेऊन या, कॉस थिटा इक्वल्स टू किती झाला, साइन थिटा. सिंपल. आता पहा, हे दोघं पण माहित आहे. सांगा, टॅनची व्हॅल्यू किती आहे पहा, 12 बाय 5. कॉस थिटाची व्हॅल्यू किती आहे, 5 बाय 13 इक्वल्स टू साइन थिटा. तर तुम्हाला साइन थिटाची व्हॅल्यू किती भेटत आहे, 5 हा आणि हा 5 डिनॉमिनेटरचा कॅन्सल, व्हॅल्यू भेटली तुम्हाला 12 बाय 13. फायनल आन्सर भेटला साइन थिटा इक्वल्स टू 12 डिवायडेड बाय 13. ओके, हे झालं तुमचं फायनल आन्सर. तर सगळं सॉल्व्ह केल्यानंतर शेवटी लिहायचं पुन्हा आन्सर म्हणून की सेक थिटा इक्वल्स टू 13 बाय 5, कॉस थिटा इक्वल्स टू 5 बाय 13 आणि साइन थिटा इक्वल्स टू 12 बाय 13. हे झाले तुमचे सगळे एक्झाम्पल है ना. 4th पर्यंत तुम्ही सगळे कॅल्क्युलेट करू शकता. हे तुम्हाला समजलं असेल की इक्वेशन जरी असलं तर त्याला आपण एकाच्यात कन्वर्ट करू शकतो है ना. तर ते पाहतं का क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय. हे जर दिलाय आणि बाकीचे विचारले तर तुम्ही असं सॉल्व्ह करा. सिमिलर टाईपचं एक एक्झाम्पल आहे, मी तुम्हाला सांगून देतो. पेज नंबर 129 पेज नंबरवर सिमिलर टाईपचं एक एक्झाम्पल आहे, ते तुम्ही आता सॉल्व्ह करून पहा याच्या सोबतच. यानंतर अजून एक आपण एक्झाम्पल पाहणार आहे, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 पहा. इकडे पण काय दिलाय, टॅनची व्हॅल्यू दिलाय, एक ट्रिग्नोमेट्रिक रेशो दिलाय आणि बाकीचे पहा. इकडे एक विचारलं व्हॅल्यू ऑफ याची व्हॅल्यू फाइंड आउट करा. इकडे काय दिसत आहे की साइन, कॉस, सेक आणि कोसेक 4 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे. तर जसं प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये आपण एका रेशोवरून बाकीचे फाइंड आउट केले, तसंच करा, सगळे फाइंड आउट करून टाका, नंतर इकडे व्हॅल्यू पुट अप करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. पहा, आपण सॉल्व्ह करू. तर याच्या पण 2 मेथड आहे. तर मेथड 1 जे आपण आतापर्यंत करत आलोय, पहा जसं काय करा, मग टॅन दिला, टॅन थिटा इक्वल्स टू 1. सांगा, टॅन पासून तुम्ही कुठला रेशो कॅल्क्युलेट करू शकता, साइन, कॉस, सेक, कोसेक. सगळ्यात पहिले बाय युजिंग आयडेंटिटी सेक कॅल्क्युलेट करू शकता किंवा कॉट काढू शकता बाय रेसिप्रोकल. पण कॉटचा फायदा नाही आहे, कॉटचं काही काम नाही आपल्याला, तर आपण पहिले काढू सेक. विनो काय माहिती आपल्याला, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. तर 1 प्लस टॅनची व्हॅल्यू किती आहे इकडे, 1 स्क्वेअर इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. देअरफॉर 1 प्लस 1 इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस 1 किती होतो, 2 इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. तुम्हाला सेक थिटा पाहिजे, समोर जाऊ. सेक स्क्वेअरचं काम नाही आहे, तर काय करा, टेकिंग स्क्वेअर रूट है ना. स्क्वेअर रूट घ्या. ठीक आहे, स्क्वेअर रूट घेतलं तर √2 येणार आणि इकडे किती येणार, सेक थिटा. तर फायनली तुम्हाला भेटला की सेक थिटाची व्हॅल्यू किती भेटली आहे, √2. तर आपण असा सेक भेटला. अजून एक कॅल्क्युलेट करू, जो भेटत जाईल तो कॅल्क्युलेट करू. सांगा, सेकचा सगळ्यात सोपा कोण आहे, तो कॉस. कारण की सेकचा रिसिप्रोकल कॉस आणि कॉसचा रिसिप्रोकल सेक. तर तुम्ही इकडनं कॉस पण कॅल्क्युलेट करू शकता, इकडनं असं कंटिन्यू करा. तर इकडे सांगा, नाव कॉस थिटा इक्वल्स टू काय फॉर्म्युला असतो, 1 बाय सेक थिटा, राईट. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल्स टू 1 बाय, सांगा सेक थिटाची व्हॅल्यू किती आहे, 1 बाय √2. सॉरी, सेक थिटाची व्हॅल्यू किती आहे, √2. ठीक आहे, सेकची व्हॅल्यू √2 टाकून द्या. तुम्हाला कॉस थिटा भेटला 1 डिवायडेड बाय √2. ओके. आता म्हणजे तुम्हाला इकडनं जे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, तर सेक भेटला आहे, कॉस पण भेटला आहे. आता राहिला साइन आणि कोसेक. विचार करा, कॉस पासून साइन कसा काढा. एक तर आयडेंटिटी यूज करू शकता, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1,
किंवा तुम्हाला टॅन दिला आहे ऑलरेडी, कॉस पण दिलाय, तसा पण केलाय सॉल्व है ना. तर अजून म्हणून अँड की टॅन जर माहित असला तर टॅन थिटा इक्वल्स टू तुम्हाला माहित आहे साइन थिटा पण कॉस थिटा होतो. टॅन आणि कॉस तर माहिती आहे, तर कोण भेटून जाईल, साइन भेटून जाईल राईट. तर टॅन थिटा मल्टिप्लाय बाय तिकडनं आला कॉस थिटा इक्वल्स टू साइन थिटा. ओके, तर तुमचा टॅनची व्हॅल्यू किती आहे 1, कॉसची व्हॅल्यू किती आहे पहा 1/√2 इक्वल्स टू साइन थिटा. तर फायनली मला साइन थिटाची व्हॅल्यू किती भेटत आहे 1/√2. साइन भेटला, साइन नंतर कोण पाहिजे मला कोसेक. ऑल्सो मला कोसेक थिटाचा फॉर्म्युला सांगा. रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोनुसार कोसेकचा फॉर्म्युला आहे ते 1/sin थिटा. तुम्ही चेक करून घ्या. आणि साइन थिटाची व्हॅल्यू तुम्ही आताच कॅल्क्युलेट केली आहे 1/√2. हा √2 कुठं चालला जाईल वरती, तर कोसेक थिटा इक्वल्स टू हा माहिती आहे ना √2 कुठं जाणार वरती, कारण की पहा 1 डिवायडेड बाय होता, तिकडे पण अजून डिव्हिजनला आहे, तर √2 गेला वरती, तर √2 डिवायडेड बाय 1 म्हणजेच किती होतो √2 डिवायडेड बाय 1 म्हणजेच किती √2. ओके, तर पहा तुम्हाला साइन पण भेटला आणि कोसेक पण भेटला. हे जे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे यामध्ये चारही पण ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपल्याला भेटलेले आहे. आता आपण व्हॅल्यू पुटअप करून टाकू. या इकडे मैदानात नाव तुम्हाला काय विचारलं होतं यांनी, साइन थिटा प्लस कोसेक प्लस किती कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. व्हॅल्यू तुम्हाला भेटल्या सांगा. साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे सांगा 1/√2 प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू 1/√2. चेक करा इकडे. सेक थिटाची व्हॅल्यू √2 प्लस कोसेक थिटाची व्हॅल्यू √2. बस याला व्यवस्थित सॉल्व्ह करा, आन्सर भेटून जाते. डिनोमिनेटर मध्ये लक्ष द्या, डिनोमिनेटर मध्ये खाली लाडू प्लस लाडू √2 प्लस √2 लाडू प्लस लाडू 2 लाडू 2 लाडू. ओके, आणि न्यूमेटर मध्ये लक्ष द्या. न्यूमेटर मध्ये काय होणार पहा इकडे √2 कॉमन आहे, त्याला कंबाईन करू शकता तुम्ही √2 ला. ओके, आणि 1+1 करा लागेल 1+1. याच्यानुसार किती होईल सांगा वरती 1+1 2 अपॉन √2 डिवायडेड बाय 2√2. हे तुमची मोठी डिव्हिजनची साइन आहे. आता पहा हा √2 खाली चालला जातो, याच्या खाली 1 असते तुम्हाला माहित आहे, तर हे मल्टिप्लाय आणि हा मल्टिप्लाय, तर 2 मल्टिप्लाय बाय 1 2 बरोबर आहे का. 2 मल्टिप्लाय बाय 1 किती झाला 2 अपॉन हा √2 खाली आला, तर 2√2 मल्टिप्लाय बाय √2. हा 2 आणि 2 कॅन्सल, 1 डिवायडेड बाय वरती उरला 1 √2 मल्टिप्लाय बाय √2 सांगा. √2 मल्टिप्लाय बाय √2 किती येणार आहे 2. तर तुमचं फायनल आन्सर याची व्हॅल्यू फायनली किती आली 1/2. शेवटी त्याला ब्लॉक करा. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. हे तर तुमच्याकडे नवीन नव्हतंच काही, फक्त काय व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्याच होता, इकडे व्हॅल्यू पुटअप करा आणि सॉल्व्ह करा. ही होती मेथड नंबर फर्स्ट. याच एक्झाम्पलला तुम्ही सेकंड मेथडने सॉल्व्ह करू शकता. ओके, हे तुम्ही नोट डाऊन केलं असेल, पटापट लिहित जा पटापट, आणि पॉज करून पण लिहू शकता तुम्ही. नाही तर काही लोकांना अरे सरनं खोडून टाकलं आहे ना, आम्हाला लिहायलाच नाही दिलं असं नाही. मेथड सेकंड. आता सेकंड मेथड पहा कसं करू शकतो आपण. पहा टॅन थिटाची व्हॅल्यू 1 दिली आहे, तर याला म्हणतात स्टँडर्ड अँगल, स्टँडर्ड आउटपुट झाले हे काहीतरी. पहा जसं टॅन थिटा जर 1 दिला आहे, देअरफॉर टॅन थिटा 1 म्हणजे एक स्टँडर्ड आहे. टेबल मध्ये तुम्हाला 1 कुठेतरी दिसला असेल. हे जर असं तुम्हाला वाटलं का अरे हा आता ओळखीचा आहे, तर मी 1 ला टॅन मध्ये लिहू शकतो का, लिहू शकतो. मी टॅन 45 लिहू शकतो 1 ला, टॅन 45 डिग्री याच्यानुसार. आणि मी तसं पण तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ थिटा कॅल्क्युलेट करणं शिकवलं आहे. तर टॅन इक्वल्स टू टॅन, तर थिटा इक्वल्स टू किती होणार इकडे सांगा 45 डिग्री, कारण की दोन्ही टॅन टॅन आहे ना. हे कम्पेअर करायला लागेल, अँगल कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला थिटाची व्हॅल्यू 45 भेटून जाईल. इकडनं समजलं का थिटा किती आहे 45 डिग्री. आणि तुम्हाला जे फाइंड आउट करायचं आहे तिकडे या. तुम्हाला म्हटलं होतं का साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. आता थिटाची व्हॅल्यू 45, तर साइन 45 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री अपॉन सेक 45 डिग्री प्लस कोसेक 45 डिग्री. तुमच्याकडे टेबल असेल, तुमचा पाठ असेल टेबल, सांगा साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 प्लस 1/√2. सेक 45 ची व्हॅल्यू किती येणार आहे √2, कोसेक 45 ची व्हॅल्यू √2. आणि हेच आपण आता सॉल्व्ह केलं होतं. फायनल व्हॅल्यू आली आपली किती 1/2. ओके, हे झालं तुमचं
एक्झाम्पल नंबर 5. तर पहा प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये आपण आलोय क्वेश्चन नंबर 6 वर. आणि क्वेश्चन नंबर 6 आहे प्रूव्ह दॅट. आणि प्रूव्ह दॅटचे पहा मी तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल सांगितले आहे. 18 क्वेश्चन आपण घेतले होते है ना, लेक्चर नंबर 7 आणि 8 मध्ये. तर त्याच टाईपचे सिमिलर टाईपचे इकडे पण क्वेश्चन राहणार आहे. तुमच्या बोर्ड बुक मध्ये आहे पहा. तर पहा प्रूव्ह दॅटच्या वेळेस काय विचार करायचा की कुठली साईड सिलेक्ट करायची. प्रूव्ह करताना लेफ्ट हँड साईड इक्वल्स टू राईट हँड साईड मध्ये जायचं आहे की राईट टू लेफ्ट जायचं आहे हे तुम्ही डिसिजन घ्या. पहा राईट मध्ये फक्त एकच जण आहे. याला सॉल्व्ह करून इतकं मोठं बनवणं पॉसिबल नाही. बट जे इतकं मोठं एक्सप्रेशन आहे लेफ्ट हँड साईड मध्ये, इकडे आपण काहीतरी फॉर्म्युले वगैरे युटिलाइज करून त्याला सिम्प्लिफाय करू शकतो. तर सॉल्व्ह करताना काय करा, इकडे लेफ्ट हँड साईड घ्या. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही पॉज करून स्वतः सॉल्व्ह करून पहा, नाही आला तर नंतर सोल्युशन पहा, असं पण तुम्ही करू शकता. कारण की तुम्हाला आता हे आयडिया आहे. आपण असे एक्झाम्पल घेतले आहे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा. तर पहा इकडे तुम्हाला आधी फील काय यायला पाहिजे, तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे हे साइन स्क्वेअर आहे आणि जर हा कॉस स्क्वेअर इकडे जर मल्टिप्लिकेशन झालं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, ओके, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर आयडेंटिटी तयार होऊ शकते. तर नेहमी आयडेंटिटी डोक्यात फिरल्या पाहिजे, फॉर्म्युले फिरले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला लगेच दिसत देईन का अरे रे यूज झाला, काहीतरी भेटला आहे ना, आयडेंटिटी भेटली असं. ठीक आहे, याच्या खाली 1 असणार आहे तर क्रॉस मल्टिप्लाय करा. साइन स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय बाय 1 साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा मल्टिप्लाय बाय कॉस थिटा किती होणार, कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू याच्या खालचा 1 कॉस थिटा. क्लिअर. वरती बाय युजिंग आयडेंटिटी साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 डिवायडेड बाय कॉस थिटा. तुम्ही साईडने लिहा वेगळ्या पेनानं कुठली आयडेंटिटी यूज झाली. आणि 1 अपॉन कॉस आताच सांगितलं, कॉस कोणाचा रेसिप्रोकल आहे, सेकचा. तर 1 अपॉन कॉसला काय लिहू शकता तुम्ही, सेक थिटा इज इक्वल टू राईट हँड साइड. हेन्स प्रूव्ड. किती सोपा आहे बेटा, किती सोपा आहे. सेकंड एक्झाम्पल हे तर तुम्ही काही लोक स्वतःहून करू शकता. पॉज करून स्वतः सॉल्व्ह करा बेटा. लेफ्ट हँड साइड इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. पहा तुमचे जर सगळे फॉर्म्युले पार्ट आहे, आयडेंटिटी पार्ट आहे, हे जेव्हा तुम्ही क्वेश्चन रीड करणार आहे, लिहिणार आहे, कॉस स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात येणार आहे तर आयडेंटिटी आहे सेक स्क्वेअर थिटा बनणार है ना. तर किती होणार, कॉस स्क्वेअर थिटा मल्टी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा किती किती बनणार, सेक स्क्वेअर थिटा. अरे कॉस आणि सेक तर एकमेकाचे रेसिप्रोकल आहे, तेव्हाच आन्सर 1 येईल है ना. तर कॉस स्क्वेअर थिटा आताच सांगितलं, सेकला 1 बाय कॉस लिहू शकतो मी, त्याला काय लिहा, सेक स्क्वेअरला 1 बाय कॉस स्क्वेअर थिटा. ऍक्च्युअली इकडेच आन्सर 1 येऊन जाते, बट असं केलं तरी चालेल. तर कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा किती झालं, कॅन्सल झाल्यानंतर कोण उरला 1 इक्वल्स टू राईट हँड साइड. इतके सिंपल सिंपल एक्झाम्पल आहे. ओके, 2 एक्झाम्पल तुम्ही लिहून टाका. सेकंड एक्झाम्पल झालं आहे आपलं. आता पहा थर्ड एक्झाम्पल. प्रूव्ह दॅट मधल्या पण पाहता एक्झाम्पल बुक तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करायला पाहिजे. ओके, पहा थर्ड क्वेश्चन मध्ये म्हटलंय आणि अशा टाईपचा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलाय मला वाटते. 1 प्लस प्लस आहे का मायनस आहे, 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा इज इक्वल्स टू सेक थिटा मायनस टॅन थिटा. सेक थिटा मायनस टॅन थिटा. क्वेश्चन कसा चेक करून घ्यायला लागते, फालतू चुकीचा लिहिला तर अजून सगळा प्रॉब्लेम. पुन्हा लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड कडे पहा. कठीण काय वाटत आहे, लेफ्ट हँड साइड. तर हे घ्या सॉल्व्ह करायला है ना. लेफ्ट हँड साइड घ्या सिम्प्लिफाय करायला. तर रूट 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. पहा रूटवाला आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं आणि रूटवाला एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगायला का रॅशनलाइज करतो आपण है ना. रॅशनलाइज करतो आपण जास्त करून डिनॉमिनेटर पार्ट. कंपल्सरी नाही आहे पण खूपदा आपण डिनॉमिनेटर करतो. कारण की पहा इकडे तुम्ही लक्षात जर दिलं तर 1 मायनस साइन थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा. ओके, आणि पहा रूट मध्येच प्लस आहे, प्लसची साइन मायनस जर इकडे केली मी तर 1 मायनस साइन थिटा बनेल. याला वरती कॅन्सल करा 1 मायनस साइन थिटा. याचा फायदा काय होतो असतो रॅशनलायझेशनचा की डिनॉमिनेटर पार्ट मध्ये पहा ए मायनस ए प्लस बी ए मायनस बी हे फॉर्म्युले यूज होणार आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा किती होतो, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा चेक करा कॉस स्क्वेअर थिटा होतो. म्हणजे खाली काय होते, आयडेंटिटी डेव्हलप होते जेव्हा आपण असं रॅशनलाइज करतो. आणि जो पॉझिटिव्हचा इकडे निगेटिव्ह केला तर हाच वरती कॅन्सल झाला पाहिजे हे लक्षात ठेवा. आता रूट मध्ये काय झालं पहा, रूट मध्ये न्यूमरेटर पार्ट मध्ये पहा, न्यूमरेटर पार्ट मध्ये लाडू मल्टिप्लाय बाय लाडू आहे, सेम नंबर मल्टिप्लाय बाय सेम नंबर, म्हणजे त्याचा काय होणार आहे होल स्क्वेअर 1 मायनस साइन थिटाचा होल स्क्वेअर.
समजलं. आणि खाली ए प्लस बी ए मायनस बी नुसार ए स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. आता आयडेंटिटी वरती नाही लागणार आहे कारण की वरती होल स्क्वेअर आहे, खाली आयडेंटिटी बनून जाते तुमची. तर अंडर रूट 1 मायनस साइन थिटाचा होल स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. तर रूटमध्ये जर बघितलं तुम्ही तर हा पण स्क्वेअरची टर्म आहे आणि हा पण स्क्वेअरची टर्म आहे. तर स्क्वेअरची टर्म स्क्वेअर आणि हा रूट काय होऊन जाणार, कॅन्सल. तर वरती कोण उरला 1 मायनस साइन थिटा अपॉन खाली कोण उरला कॉस थिटा. स्क्वेअर आणि हा स्क्वेअर ह्या रूट सोबत काय झाला, कॅन्सल. आता तुम्हाला माहित आहे कॉस थिटा तर तुम्ही सेपरेट करू शकता है ना. तर 1 बाय कॉस थिटा होऊन जाणार मायनस साइन थिटा अपॉन कॉस थिटा होऊन जाणार. सांगा बरं 1 बाय कॉस थिटा किती होतो सेक थिटा, साइन बाय कॉस किती होतो टॅन थिटा. हे झाली तुमची राईट हँड साइड, हेन्स प्रूव्ड. चला नोट डाऊन करून टाका. आता पाहणार आपण क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये म्हटलं आहे सेक थिटा मायनस कॉस थिटा मल्टीप्लाय बाय कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल्स टू टॅन मल्टीप्लाय बाय सेक, टॅन थिटा मल्टीप्लाय बाय सेक थिटा. आणि पुन्हा एक्झाम्पल आहे प्रूव्ह दॅटचं. तर काय करा, हे साईड मोठी दिसत आहे तर लेफ्ट हँड साईड काय सॉल्व्ह करण्याकरिता लेफ्ट हँड साईड इक्वल्स टू काय दिलंय मला सेक थिटा मायनस कॉस थिटा, इकडे कॉट थिटा प्लस टॅन थिटा. अशा वेळेस काय करा पहा, कुठले कुठले ट्रिग्नोमेट्रिक रेशो झाले, सेक आला, कॉस आला, कॉट आला, टॅन आला, सगळे आले मिक्सचर मध्ये. तर काय करा खूपदा आणि साइन आणि कॉस्ट मध्ये आयडेंटिटी वगैरे बनते, सगळ्यांना साइन कॉस्ट मध्ये कन्वर्ट करून टाका सगळ्यांना. तर सेकला काय लिहू शकता 1 बाय कॉस थिटा लिहू शकता बरोबर, मायनस कॉस्टला कसं कन्वर्ट करा, कॉस्ट ऑलरेडी कॉस्ट मध्ये आहे त्याचं टेन्शन नाही, त्याला कॉस्ट राहू द्या कॉस थिटा. कॉटला काय लिहितो आपण, कॉटला कॉस थिटा बाय साइन थिटा. फॉर्म्युले तुम्ही पहा बेटा फॉर्म्युले. टॅन थिटाचा फॉर्म्युला किती येतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा, राईट. आता पहा सगळे फोटो जे सेक मध्ये होता, कॉट होता, टॅन होता, सगळ्याला आपण साइन कॉसचा फोटो बनवला जेणेकरून सिम्प्लिफिकेशन इझी होऊन जाते. आता या ब्रॅकेटचा विचार करा, या ब्रॅकेटमध्ये काय होत आहे 1 मायनस कॉस थिटा इंटू कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मी, डिवायडेड बाय खाली कॉस याच्या खाली 1 होता ना, क्रॉस मल्टिप्लाय झालं, कॉस इंटू याच्या खालचा 1 तर कॉस थिटा. इकडे करा क्रॉस मल्टिप्लिकेशन असं कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन इंटू साइन साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय साइन थिटा इंटू कॉस थिटा साइन थिटा मल्टिप्लाय बाय कॉस थिटा. ओके. आता सगळ्यांना माहित आहे, सांगा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा किती होणार, आयडेंटिटी यूज करा, किती होणार साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा मल्टिप्लाय. या ब्रॅकेट मध्ये पहा वरती पहा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा बाय युजिंग आयडेंटिटी, याची व्हॅल्यू किती येते 1 आणि खाली कोण आहे साइन थिटा मल्टिप्लाय बाय कॉस थिटा. ओके. तर पहा काय होणार तुमचा, एक काय करा या साइन मधून आणि हा साइन इथं स्क्वेअर आहे, इथे 1 पॉवर आहे, इथं फक्त साइन आहे, इथं स्क्वेअर आहे. तर हा साइन याच्यासोबत कॅन्सल होणार, तर वरती उरणार साइन थिटा, खाली उरणार कॉस थिटा मल्टिप्लाय बाय इकडे 1 अपॉन कॉस थिटा. हे स्टेप समजली का, काय झालं पूर्ण कॅन्सल नाही. पहा हा साइन इथं 2 आहे ना, साइन स्क्वेअर म्हणजे साइन मल्टिप्लाय बाय साइन आहे, एक साइन कॅन्सल झाला, एक उरला है ना. पहा आणि साइन बाय कॉसला तुम्ही काय लिहू शकता टॅन थिटा मल्टिप्लाय बाय 1 बाय कॉसला काय लिहू शकता सेक थिटा इक्वल्स टू राईट हँड साइड. चेक करा टॅन थिटा मल्टिप्लाय बाय सेक थिटा. तर पहा तुमची थॉट प्रोसेस कशी असायला पाहिजे, सगळ्यांना साइन कॉस्ट मध्ये कन्वर्ट करणे, सिम्प्लिफाय करत जा, तुमची आयडेंटिटी यूज करत जा, तुम्हाला बरोबर आन्सर भेटून जाते. चला हे दोन्ही नोट डाऊन करून टाका. पहा नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5 आणि हे पण आहे प्रूव्ह दॅटचं है ना. पहा पुन्हा काय करा, हे एक्झाम्पल मला वाटते आपण घेतलं पण आहे, तुम्ही वाटलं तर पॉज करून सॉल्व्ह करून पहा. लेफ्ट हँड साइड इक्वल्स टू कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आणि हाच पोर्शन पहा प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये पण आला होता ब्रॅकेट मध्ये. सांगा कॉटला काय लिहिलं होतं आपण कॉस थिटा अपॉन साइन थिटा प्लस टॅनला काय लिहिणार साइन थिटा बाय कॉस थिटा. आता झालं आपले कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन इंटू साइन साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन इंटू कॉस साइन इंटू कॉस थिटा. वरती पहा कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1 अपॉन साइन थिटा मल्टिप्लाय बाय कॉस थिटा. पहा अशा टाईपचं एक्झाम्पल आपलं झालं आहे ना, कधी आताही झालं
आणि एक आपण लेक्चर 7 किंवा 8 मध्ये तुम्ही चेक करा ती काय बनणार आहे. 1/sin किती होतो, कोसेक थिटा, आणि 1/cos थिटा म्हणजे किती होतो, सेक थिटा. हेन्स प्रूव्ड. हे झाली तुमची राईट हँड साईड. ओके. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 कडे जर पाहिलं तुम्ही तर लेफ्ट हँड साईड जर दिली आहे मला 1/sec थिटा मायनस टॅन थिटा. आणि हा ऍक्च्युअली मी तुम्हाला फॉर्म्युला करून दिलाय प्रूव्ह. तुम्ही चेक करा आयडेंटिटी प्रूव्ह केल्यानंतर हे पण मी दाखवलं आहे की हे दोघं असे इक्वल येतात म्हणून. तुम्ही लिहिलं असेल तर चांगलं आहे, नाही तर तुम्ही लेक्चरमध्ये पहा आयडेंटिटीचं जे मी घेतलाय लेक्चर तिकडे आपण हे करून दिलंय. तर अशा केसमध्ये काय करा पहा, सेक मायनस टॅन आणि अँसर काय पाहिजे, सेक प्लस टॅन. तर सिम्पली सेक आणि टॅन मध्ये आयडेंटिटी असते. याला काय करा, मायनस आहे ना तर प्लसनी मल्टिप्लाय करून टाका, रॅशनलाइज करा. रॅशनलाइज जसं रूटवाल्या एक्झाम्पल मध्ये आपण केलं होतं. तर पहा सेक थिटा मायनस टॅन थिटा मल्टिप्लाय बाय मायनसचा काही निघेल प्लस, तर सेक थिटा प्लस टॅन थिटा, आणि वरती पहा सेक थिटा किती प्लस कॅन्सल करून टाका टॅन थिटा. वरती सेम पाहिजे तेव्हाच हा 1 होणार आणि जच्च्या तसं राहणार. आता न्यूमेटर मध्ये 1 सोबत मल्टिप्लाय जर केलं तर काय फरक पडतो, काहीच नाही, सेक थिटा प्लस टॅन थिटा. आणि डिनॉमिनेटर मध्ये ए मायनस बी ए प्लस बी नेहमी फॉर्म्युला अप्लाय होणार आहे. तर काय येणार आहे, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. त्याच्यानंतर काय, काही लोकांना हे समजत नाही का सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा किती होतो बेटा, पहा लक्ष देता. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाची आयडेंटिटी आहे किती असते, सेक स्क्वेअर थिटा. याच्यानुसार सांगा सेक स्क्वेअर थिटा आणि हा टॅन जर तिकडे गेला तर मायनस टॅन स्क्वेअर थिटा किती येतो 1. त्याच्याबरोबर लक्षात ठेवा नेहमी सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1, म्हणून डिनॉमिनेटर पार्ट किती झाला 1, म्हणजे सेक थिटा प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय 1, आणि डिवायडेड बाय 1 आपण लिहत नसतो म्हणून सेक थिटा प्लस टॅन थिटा. हेच आहे तुमची राईट हँड साईड, हेन्स प्रूव्ह. ओके. पुन्हा सगळे एक्झाम्पल एकदा रिवाइज करा, आणि आपण आता हे लेक्चर खूप मोठं होत आहे तर रिमेनिंग एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करू, म्हणजे आपला प्रॅक्टिस सेट 6.1 खतम होऊन जाणार. ओके. मस्त अभ्यास करा. लॉकडाऊन चालू आहे आपला है ना, तरी पण काही ना काही आपला 10 साठी मेहनत करा लागेल. आणि मला तुम्ही नोट्स पाठवा, कोण अभ्यास करता मला समजलं पाहिजे है ना. बाकीचे पण काहीतरी करा पडा. चला भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये. बाय बाय.